सगळ्यांच्या शंका कुशंकांना हे माझं उत्तर आहे. उत्तर काय? तुझ्या उत्तराभोवती मोठं प्रश्नचिन्ह फिरतंय. उद्या गावात बबरा होईल त्याचं काय? अरे काका, मला कुणाची पर्वा नाहीये. कारण आजपासून माणिक माझी अर्धांगिनी झाली. काय माणिक? काय माणिक? अरे हो, पण असं कुणाला काही न सांगता अचानक गुपचूप. होय तर. पण माणिक, तुझ्या नशिबात फार मोठं दान पडलंय. हा, दिगू माणिक बरोबर लग्न करेल अशी जर मी कोणाबरोबर पैज लावली असती ना, तर फार मोठी रक्कम मी जिंकली असती. अरे काका, तू जिंकला समज. म्हणजे हे घे, माझ्याकडून तुला भेट. अरे वा 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 वा, सुखीरा दिगू, सुखीरा. विठुराया, अहो तर त्या माणिकताईशी लग्नच करून आले रे. मला वाटलं होतं ते माझ्या बोलण्याचा विचार करतील आणि त्या माणिकताईला तिच्या घरी सोडून येतील. हो, कसेही वागले तरी त्यांच्या हृदयातलं माझं स्थान कायम आहे, असंच मला वाटत होतं रे. मी छळ सहन करीन, अपमान, कुचंबणा सगळं सगळं सहन करीन, पण माझ्या आहोंचं दुसरं लग्न मी कसं सहन करू? मी नाही सहन करू शकत आहे विठुराया, नाही सहन करू शकत. वा 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 दिगू, अरे लक्ष्मी नारायणचा जोडा शोभतोय. हो पण दिगू, अरे आमच्या गळ्याला काळजीचा फास लावून एवढी गुप्तता पाळून लग्न करायची गरज होती का? उत्तमच केलं. आणि गवगवा केला ना की शुभ कार्याला नाट लागतेच. सासूबाई,